स्वागतम स्वागतम सुस्वागतम। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, कर्तबगार नेतृत्व, राज्याचे अर्थमंत्री आणि इतरांच्या कुटुंबांना, परिवारांना आपल्या परिवाराप्रमाणे समजून या महाराष्ट्रभर सर्वसामान्यांची प्रश्नांची जाण, त्यांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रत्येक परिवारापर्यंत पोहोचणार आहे असामान्य नेतृत्व माननीय अजितदादा पवार यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। तसेच राष्ट्रवादी मिलन परिवार सर्वसामान्याचा आपुलकीचा विषय, महाराष्ट्रभर असणाऱ्या अनेक समस्यांसाठी समस्या जाणून घेऊन प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा एक अजब नेतृत्व, एक कर्तबगार नेतृत्व माननीय अजितदादा पवार यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। भाऊ भीड ज्यांनी या ठिकाणी निवेदन आणलेले आहेत कृपया क्रमांकाने दादांकडे आपण निवेदन द्यायची आहेत। जे जनसामान्य आलेले आहेत मी त्यांच्या नावाचा उल्लेख करतो। कृपया आपल्या जे काही निवेदन आहेत ते समोर घेऊन यायचे। सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सन्मान होतोय। मी राजू शिंदे, रामभाऊ बराटे यांना विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी पुष्प घेऊन करू यायचं आहे। रामभाऊ ज्यूस सांगितलेला आहे, ज्यूस आणि विषय पुढे घ्या। ज्यूस चला निवेदनाला त्यांचा उल्लेख आहे। सुनीता गर्टे, राजाभाऊ तांबुरे, सरोजिनी बोबडे, अभिमन्यू टिके, सन्मान्य सचिनभाऊ मोडके, सन्मान्य श्रीकृष्ण मराठे, सन्मान्य दत्तात्रय भोंगरे, किरण पाटील, कृपया आपण आपले निवेदन पुढे न्यायचे। तिथे या ना नवाज भाईला जागा नाही यायला पुढे, नवाज भाईला पुढे घ्या। माझ्या दौऱ्याच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या रुपालीताई चाकणकर, दिलीपराव बराटे, शुक्राचार्य वांजळे, सायली वांजळे, देवेंद्र सूर्यवंशी, श्रीकृष्ण बराटे, सतीश बोडके, राजाभाऊ तनपुरे, तसेच आपले उपस्थित असणारे रामभाऊ बराटे, इतर सर्व माझे सूर्यवंशी, जमलेले सर्व या परिसरातील माझे बांधव, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, उशीर झाला त्याबद्दल मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो। आज सकाळपासून परिवार मिलन कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सकाळी धनकवडीपासून सुरुवात केलेली आहे। अजून खरं तर मला एका ठिकाणी जायचं होतं, पण माझे एक महत्वाच्या मीटिंग लागलेली असल्यामुळं मी आत्ताच इथं आमच्या दिलीपरावांना सांगतो की बाबा धुमाळ आणि विवेक धुमाळे, श्रीमती भावनाताई पाटील आणि दिवाकर पापोळे त्यांना सगळ्यांना विनंती करा की मी उद्या सकाळी आपण 6ला या भागामध्ये येणारच आहे, त्यावेळेस तिथं मी येतो असं दिलीपराव कृपया सांगा। कारण माझी एक 2ची मीटिंग आहे, तिथं 3 वाजलेत आणि पुढे मला 4ला पण कार्यक्रम आहे, 5:30ला पण कार्यक्रम आहे, 7ला पण कार्यक्रम आहे। थोडा उशीर झाला कारण अनेक ठिकाणी मी ठरवलेलं होतं, त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ आणि इतर सहकाऱ्यांनी मला थांबवलं। साहजिकच संपर्क दौऱ्याच्या निमित्तानं फिरत असताना किंवा जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं फिरत असताना लोकांचे प्रश्न असतात। हा सगळा परिसर आपला सगळा बदलतोय, वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहेत, जुनी गावं ही कॉर्पोरेशन मध्ये गेलेली असल्यामुळे रस्ते अरुंद राहिलेले आहेत, ड्रेनेजची कामं आहेत, पिण्याच्या पाण्याचे काही प्रश्न आहेत, काही ठिकाणी स्मशानभूमीचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी दफनभूमीचे प्रश्न आहेत, असे अनेक प्रकारचे प्रश्न आज देखील मला काही पानंद रस्ते आहेत, काही शिवच रस्ते आहेत,
काही त्याच्या संदर्भामध्ये कोर्ट मॅटर झालेले रस्ते आहेत, आणि काही भागामध्ये PMRD येते, काही भागामध्ये PMC येते, काही भागामध्ये जिल्हा परिषदेचा पण आपल्या जवळपास काही प्रश्न राहिलेले आहेत. आपल्या बऱ्याच खडकवासल्याला वरच्या गावांचं पाणी तिथंच घाण जात आहे, त्याच्यामुळे तिथे STP प्लांट बसले पाहिजे. अशा खूप वेगळी समस्या आहे. लाईटच्या बद्दल पण इथं 220 KV सबस्टेशनची गरज आहे. त्याशिवाय लाईटचं मला बरेच माझ्या लाडक्या बहिणींनी सांगितलं की दादा लाईटचं फंक्शन होत आहे आणि लाईट कमी जास्त दाबाने येत असल्यामुळं आम्हाला खूप समस्याला सामोरं जावं लागतं, व्यवसायधारकांना सामोरं जावं लागतंय. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या मला आज इथं निवेदनाच्या द्वारे किंवा उद्या देखील नवले लॉन्चला मी सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसणार आहे. ते संवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यावेळेस मला तिथं पण त्या समजून घेता येतील आणि त्या सोडवण्याचा माझा मनापासूनचा प्रयत्न राहील. आणि तुम्हालाही माहिती आहे की मी अनेक वर्ष त्या क्षेत्रामध्ये काम करतोय. माझी आपल्याला एकच विनंती आहे की मी अनेक वर्ष काम करत असताना सगळ्या भागामध्ये माझ्या विचारांचे आमदार निवडून देण्याचं काम पुणे जिल्ह्याने केलं, पुणे शहराने केलं, पिंपरी चिंचवडनी केलं. म्हणजे मागे चिंचवडला पण माझ्या विचाराचा आमदार आलाय, पिंपरीला आता आहे, भोसरीला पण आलाय, ग्रामीण भागात सर्व तालुक्यामध्ये आलेला आहे. थोडासा बोरवेलला राजगड मुळशीला राहिला होता. यावेळेस देखील त्याच्यामध्ये शंकर मांडेकरांच्या निमित्तानं तो देखील आपला उमेदवार यावेळेस निवडून आलेला आहे. लोकांची कामं करतात. जिल्हा परिषद अनेक वर्ष तुम्ही माझ्या ताब्यात दिली. जिल्हा परिषदेच्या निमित्तानं पण अनेक प्रश्न मी असेल, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, आम्ही सगळ्यांनी सोडवण्याचा दत्तामावा भरणेला मी ZPचा अध्यक्ष केलेला होता, आता त्याला कृषी मंत्री केलेला आहे. असं वेगवेगळ्या समाजातल्या सहकाऱ्यांना संधी देण्याचं काम मी करतो. महिलांना पण आता आमची आदिती तटकरे तिला पण आम्ही संधी दिलेली आहे. अशा बऱ्याच जणांची नावं घेता येतील. आपल्याला अजूनही कामं करायची. केंद्रात राज्यात आमच्या विचाराचं सरकार आहे. कालच पंतप्रधानांच्या बरोबर 2 दिवस आम्ही मुंबईमध्ये होतो. नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालेलं आहे. रेग्युलर त्याचं काम सुरू व्हायला 45 दिवस अजून लागतील, काही परवानग्या वगैरे. आणि त्याच्यानंतर पुरंदरचं पण नवीन विमानतळ 3000 एकरामध्ये आपण उभं करतोय. त्याचा खूप मोठा फायदा अजून तुमच्या लक्षात येत नाही, परंतु आपलं डिफेन्सच्या ताब्यामध्ये असणारं विमानतळ असल्यामुळं कधी कधी संरक्षण विभाग सांगतो आज 10 वाजेपर्यंत विमानतळ बंद. इंटरनॅशनल विमानतळ 24 तास चालू ठेवावी लागतात. आता काल आम्ही जे उद्घाटन केलं पंतप्रधानांनी ते विमानतळ 24 तासात 365 दिवसात 9 कोटी लोकांची येणं जाणं करणार आहे, एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. 2 धावपट्ट्या आहेत. तेच मी आता पुरंदरमध्ये करतोय. 3000 एकराची जमीन जवळपास शेतकऱ्यांनी द्यायला आता सुरुवात केलेली आहे. 2 धावपट्ट्या करतोय. त्याचा परिणाम उद्याच्या काळामध्ये माझ्या कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि इव्हन अहिल्यानगर या सगळ्या भागाला मोठ्या प्रमाणावर होणार. एक वेळ मावळवाले खाली तिकडे जवळ नव्या मुंबईमध्ये जातील, परंतु बाकीच्या सगळ्यांना या विमानतळाचा खूप फायदा होणार आहे. कार्गो तिथं सुरू करतोय. त्याच्यामध्ये आपल्याला रस्ते आपण मोठे करतोय. मेट्रो वेगवेगळ्या भागामध्ये आपण नेतोय. त्याच्यामध्ये आपण रिंग रोड आपण आता एक करतोय. दुसरा मला PMRDचा करायचा आहे. असे अनेक प्रकारची कामं आपली चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये केंद्राचा कुठला निधी आणता येईल, राज्याचा कुठला निधी आणता येईल. मी आता ह्याचा DPDCचा पालकमंत्री असल्यामुळे तोही निधी आपला जिल्हा मोठा आहे त्याच्यामुळे जास्त आणण्याचा माझा प्रयत्न असतो. त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचंय. आत्ताच साहिली मला सांगत होते की दादा हे रस्ते आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये केले. दिलीपरावांनी, तिन्ही बाबाच्या काय तुझं नाव दीपाली वगैरे या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केले. अशा पद्धतीनं अनेकांना आम्ही संधी देण्याचं काम केलं. त्यांनी त्या संधीचं सोनं करण्याचं काम केलं. यावेळेस पण काही नव्या चेहऱ्यांना, काही जुन्यांना संधी देण्याचं काम मी करीन. शेवटी नेता तिथं मजबूत असावा लागतो तर तिथं कामं होत असतात. मला पिंपरी चिंचवडनी साथ दिल्यामुळे तुम्ही बघा इतर शहरांच्या तुलनेनं पिंपरी चिंचवडमध्ये रस्ते, पिंपरी चिंचवडचे फ्लायओव्हर, पिंपरी चिंचवडचे डबल फ्लायओव्हर, तिथली उद्यानं, तिथली क्रीडांगणं, तिथला पिण्याचा पाण्याचा प्रश्न, तिथल्या ओपन स्पेस, ह्या सगळ्या आपण चांगल्यातल्या चांगल्या. आता तिथं पण मी बऱ्याच गोष्टी, न्यायालयाची बिल्डिंग चाललेली आहे, नवीन PCMCची बिल्डिंग त्या ठिकाणी चाललेली आहे.
तिथं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आरटीओच्या संदर्भातली कामं आपली चाललेली आहेत. असे अनेक गोष्टी त्याही भागामध्ये करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि हे सगळं ग्रामीण भागाचं रूपांतर आता शहरी भागामध्ये झाल्यामुळं आज जी काही निवेदन, काहींनी सांगितलं दादा पोलीस चौकी मिळाली पाहिजे, काहींनी मला सांगितलं दादा सोसायटी परिसरातली अनधिकृत पार्किंगच्या बद्दलची समस्या अमृत वेल फेज 2 B1 B2 B3 ती आपण सोडवली पाहिजे. त्याचबरोबर काही भागात मौजे आगळंबे गावातील गट नंबर 1017 नवीन 542 त्याच्यामध्ये खोटी पॉवर ऑफ अटर्नी करून खरेदी केलेले ते काही वैयक्तिक प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये काही आमचे यशोदीप मित्र मंडळ यांचं महादीप अंतर्गत रस्ते रुंदीकरणाचा प्रश्न आहे. त्या रस्ते रुंदीकरणाच्या बद्दल वाईटपणाच घ्यावा लागणार, कारण रस्ता जर 18 मीटर असेल आणि 9 मीटर आता चालू असेल तर दोन्हीकडे तर पाडापाडी करावं लागेल. पुढे म्हणाल बघा आमचं उद्ध्वस्त करायला लागला, त्यांचं आम्ही पुनर्वसन करू. लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी तर ती होणार. लाडकी बहीण 1 मिनिट, लाडकी बहीण 1 वर्षापूर्वी सुरू केली, त्यावेळेस आम्हाला पारदर्शकता आणायची आणि ई केवायसी करायची. त्याच्यात अडचणीचं काय? त्याच्यात अडचण अजिबात नाहीये. ई केवायसीचा कंटाळा करू नका. हा समाजाचा पैसा आहे, कुणाच्या घरचा पैसा नाहीये. त्याच्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना तो योग्य पद्धतीनं मिळाला पाहिजे. त्याच्यावर ई केवायसी तेवढीच महत्वाची आहे आणि ती करण्याच्या करता आम्ही 1 वर्षाची मुदत दिली. मागं मला आठवते मी ऑगस्टला ही योजना चालू केली. ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे एकदा दिले, नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे एकदा दिले आणि मग नंतर त्यांनी सांगितलं आता ही बंद करतील. आम्ही आमची जरा त्याच्यामध्ये कसं नियोजन करता येईल केलंय. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलंय. शेवटी त्या समाजातल्या माझ्या गरीब महिलांना देखील जसा मान सन्मान मिळतो तसं याही बाबतीत मदत झाली पाहिजे. त्या पद्धतीनं आम्ही त्या काय नाही कुठली योजना बंद नाही केली. त्याच्यामध्ये देशी दारूच्या दुकानाचा प्रचंड त्रास होतो हायवे पासून. आता ते तपासून घेतो. ते एक्साईज माझ्याकडेच आहे. हे बघा ते एक्साईज SP ला आणि कलेक्टरला सांगा, त्याच्यामध्ये तथ्य असेल तर बंद करू टाका. त्याला द्या. बोला हो सांगा ते ऐकायला चालू आहे. इकडे ये, पुढे ये. एक पोलीस रिटायर ऑफिसर होते आम्हाला हे पोलीस आहेत ते मला उद्या आठवण करा. CP ला बोलवले तेव्हा हा बेटा बोल पोलीस अरे ते झालं ना पोलीसच्या तपासामध्ये उद्या आठवण करा. इथला पुण्यातला आहे का? ऐका ना सर, इथलाच आहे. काही त्या पोलिसांचा प्रमुख जो आहे ना त्यांना तुम्ही सांगणं वेगळं, अजित पवारनी सांगणं वेगळं. जर आम्हाला तुम्ही सांगून आणि आम्ही सांगून होत नसेल तर आम्हाला त्या पदावरच राहायचा अधिकार नाही. आम्हाला काहीतरी तुम्ही अधिकार दिलाय. आमच्या गल्लीतील सोयी सुविधेचा अभाव हे जरा याच्यात मोबाईल नंबरच दिला नाही. कोणी दिले मोबाईल नंबर? कोणी द्यायचा? मी बोला. लाईटची अडचण आहे, त्याचप्रमाणे शिक्षणाची छोटीशी अडचण आहे की ते महानगरपालिकेच्या 8वी पर्यंत शाळा आहे. तर जी गरीबाची मुलं आहेत ती इथून चांगलं 5-7 तास म्हणजे किलोमीटर 5-6 तास मुंबईला जायला पण काल 2.5 तासात आलो. 5-6 किलोमीटर त्यामध्ये तुम्हाला निवेदन दे मी ह्याच्या संदर्भामध्ये. आता आपल्याकडं काही खाजगी शिक्षण संस्था पण इतक्या सुंदर निघालेल्या आहेत, त्यांच्या पण सुविधा देऊ शकतो. आणि कॉर्पोरेशनचं तर कामच आहे संपूर्ण शिक्षण आमच्या मुलांचं व्यवस्थितपणे करणं. तर तशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या ठिकाणी DP करत असताना आरक्षण पण टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सोबे तिला घ्या इकडच्या बाजून तिकडे निवेदन दे. जे घर करून राहतात जनतेच्या काळजात, जे आमच्या मदतीसाठी धावून येतात एका आवाजात. जे घर करून राहतात जनतेच्या काळजात, जे आमच्या मदतीसाठी धावून येतात एका आवाजात. असे आमच्या अजितदादा पवारांची बात, असे आमच्या अजितदादा पवारांची बात. वादळासारखे तुटून पडू आम्ही, समजू नका हवेचा धोका. अरे वादळासारखे तुटून पडू आम्ही, समजू नका हवेचा धोका. अजितदादा पवारांचे कार्यकर्ते आम्ही, नादाला कुणी आमच्या लागू नका, नादाला कुणी
विकास कामाच्या नादाला लागा, इतर चुकीच्या नाहीतर कुठल्याच नादाला व्हायला लागले तर आपल्याकडून कुठेच राहायचं. जनतेचा भाग जाऊ दे बेटा, तू चांगलं तुझे विचार मांडले. मी एवढंच सांगेन, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेलो आहे. आत्ताच मी उल्लेख केला की इथं आम्हाला वीज पुरवठ्याच्या बद्दल मी येताना पण 1-2 जागा बघितलेल्या, ते उद्या महावितरणचे खाली घे ना तुझा. या प्रकारे आपण हे प्रश्न त्या ठिकाणी सोडू. आणि आता कुणाला जर काही प्रश्नाच्या बद्दल निवेदन नसेल तर उद्या सकाळी आमच्या नवले लॉन्सला मी आहे, तिथं या. मी तिथं 4 ते 5 तास वेळ दिलेला आहे आणि त्याच्यात जेवढी मला कामं झटपट उरकता येतील ती उरकण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. आणि नंतर माझ्या ऑफिसचा पाठपुरावा पण करण्याचं काम राहील. आज इथं मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी आल्या. त्यांनी आपल्या परंपरेप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे ओवाळून माझं स्वागत जे केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. लाडके भाऊ पण मोठ्या प्रमाणावर आले. इथं अनेकांनी उत्तम पद्धतीने काम केले, ते पण माझे सहकारी उपस्थित आहेत. सगळ्यांनाच धन्यवाद देतो. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. वो थोड़ा सर का फोटो घ्या. मागे जरा फोटो काढले.